सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ज्ञानदेवांनी हात जोडले, सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि त्यांच्या मुखातून सद्गुरू स्तुती शांत शीतल चांदण्यांसारखी पाझरू लागली. ज्ञानदेव म्हणू लागले, हे सद्गुरू माऊली, तुझे अंतःकरण शुद्ध आहे. तू स्वतः सिद्ध तर आहेसच, परंतु त्रैलोक्यात तू अत्यंत उदार म्हणून प्रसिद्ध आहेस. अविरत आनंदाचा वर्षाव करणार आहेस. गुरुकृपा दृष्टीरूपिणी हे माझे माऊली, मी तुझा जय जयकार करतो. विषयरूपी सर्पाने दंश केला असता, या विषयनागांचा घट्ट विळखा पडला असता, आलेली मूर्छा नष्ट होणे कठीण. परंतु हे गुरुकृपेची अथांग दृष्टी लाभलेल्या माते, तुझी नजर पडली की विषयासक्त माणूस या विषय वासनेपासून मुक्त होतो. ते विष नाहीसे होते. हे माते, प्रसादरूपी कल्लोळांनी, प्रसाद जलाच्या प्रचंड लाटांनी तुझ्या स्नेहाला जर पूर आला, तर या तुझ्या स्नेहाळ पुरात स्नान करणारा साधक कधीतरी त्रिविध तापांनी पोळला जाईल का? दुःख शोक कधीतरी त्याला जाळतील काय? हे प्रेमळ माते, तू तुझ्या सर्व साधकांना योगसुखाचे सोहळे आनंदाने उपभोगायला देतेस आणि त्यांचे ब्रह्म अनुभवाचे लाड पुरवितेस. हे स्नेहाळ माते, तू तुझ्या साधकांना मूलाधार चक्राच्या मांडीवर वाढवितेस. मोठ्या कौतुकाने कुंडलिनी शक्ती हीच तुझी मांडी असल्यामुळे ह्यावर तुझ्या साधकांना घेऊन त्यांचे कौतुक करतेस. तुझ्या प्रेमळ हृदय आकाशाच्या पाळण्यात बसवून त्यांना झोके देतेस आणि त्या साधकांना शांतपणे झोपवतेस. हे गुरुकृपादृष्टी माते, तू साधक रूपी बालकांना आत्मज्योतीच्या निरांजनाने ओवाळतेस. तुझे शुद्ध मन आणि प्राण यांची खेळणी ह्या बालकांना खेळायला देतेस. हे माते, तू ह्या साधक बालकांना आत्मसुखाची बाललेणी लेववितेस. 17व्या जीवनकलेचे अंगावरले दूध त्यांना देतेस. अनाहत नादाचे बालगीत त्यांच्यासाठी गातेस आणि समाधी साक्षात्काराने समजूत काढून त्यांना शांत झोपवतेस. म्हणून हे माते, तू साधकांची माय माऊली आहेस. सर्व विद्या तुझ्या पवित्र चरणांशी विकसित होतात. तुझ्यामुळे तर अभिजात वाङ्मय तुझ्या चरणांची अक्षरशः लोळण घेते. म्हणून हे कृपादृष्टी लाभलेल्या सद्गुरूरूपी माते, मी तुझी सावली कदापिही सोडणार नाही. मी तुझ्याच प्रेमळ सावलीत यापुढे राहणार आहे. हे सद्गुरू कृपादृष्टे माऊली, तुझ्या अंतःकरणात नांदत असलेले कारुण्य ज्याचा प्रेमाने स्वीकार करते ना, तो साधक सर्व विद्यांचा उद्गाता होतो. विद्यासृष्टी तो निर्माण करतो. म्हणून भक्तजनांना साधकांना कल्पलता असलेल्या ऐश्वर्यशाली श्रीमंत माते, मला गीतेवर निरूपण करण्याची आज्ञा कर. तुझी आज्ञा हा माझा प्रसाद आहे. म्हणून ग्रंथार्थ सांगण्यासाठी अनुमती दे. माते, तुला मी हात जोडून विनंती करतो की माझ्या निरूपणातून शांत रसासारखे जे 9 रस आहेत, त्या सर्व 9 रसांनी या अर्थाचा सागर पूर्णपणे भरू दे. योग्य अशा शब्दरूप रत्नांच्या खाणी माझ्याकडून प्रकट होऊ देते. गीतेच्या भावार्थाचे उंच उंच पर्वत माझ्याकडून तू निर्माण करून घे. हा गीतार्थ मराठी भाषेत प्रकट होत आहे. या मराठी भाषेच्या समृद्ध धरित्रीमध्ये साहित्यरूपी सुवर्णाच्या खाणी तू निर्माण कर. आत्मा अनात्म विवेकाच्या वेलींची तू लावणी कर. शास्त्रांचे समन्वय करणाऱ्या फळांचे कोश निर्माण करणाऱ्या सिद्धांताची दाट उद्याने तू सर्वत्र निर्माण कर. हे माते, अशी मी तुला विनंती करतो. नास्तिक मतांच्या खोल दऱ्या आणि वितंडवादाच्या आडवाटा तू उद्ध्वस्त करून टाक. कुतर्काचे तीक्ष्ण सुळे असलेल्या श्वापदांना तू अक्षरशः पळवून लाव. त्यांचा तू पूर्ण निपात कर.
भगवान श्रीकृष्णाच्या गुणवर्णन चिंतनात मला तू समर्थ कर माते, कारण भगवंताच्या मुखातून गीता अमृतासारखी स्त्रवली आहे. ह्या भगवंताविषयी भरभरून बोलायला तू मला शिकव. माझे हे निरूपण ऐकून श्रोते श्रवणाच्या अधिराज्याचे स्वामी होतील असे वक्तृत्व तू मला दे. मराठी भाषेच्या या समृद्ध नगरात माझ्या हातून ब्रह्मविद्येचा सुकाळ कर. माते, या विश्वातल्या सर्व माणसांची एकमेकांशी प्रेमाची देवघेव होईल. समाधानाच्या भाषेत सर्व व्यवहार होतील. सुखाची साधने त्यांना लाभतील असे तू कर. हे भाग्यशालिनी माते, तू आपल्या अत्यंत प्रेमाचे स्नेहरूपी पांघरून माझ्यावर घातशील तर मी हे सर्वच्या सर्व केवळ तुझ्या कृपेने आत्ताच्या आत्ता करीन. श्रोते हो, ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरूंना अशी लढीवाळ विनंती केली, स्नेहाळ शब्दात विनवणी केली. तेव्हा सद्गुरूंनी ती विनंती मान्य केली. ज्ञानोबाकडे कृपादृष्टीच्या ओलाव्याने पाहिले आणि श्री निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञानोबा, तू फार स्तुतीपर बोलू नकोस. तू आता गीतार्थ सांगायला प्रारंभ कर पाहू. त्यावेळी ज्ञानदेवांना खूप आनंद झाला. ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंना म्हणू लागले, सद्गुरूराया, केवढी कृपा तुम्ही माझ्यावर केलीत, केवढा महाप्रसाद तुम्ही मला दिलात. आता हा ग्रंथ रसाळपणे निरूपिला जाईल. नंतर ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणाले, श्रोते हो, आपण फक्त आपले अवधान द्यावे अशी मी आपणाला नम्र विनंती करतो. कुरुक्षेत्रावर जमलेल्या सर्व रथी महारथींमध्ये कर्तृत्वाने सर्वश्रेष्ठ असलेला वीर, सोमवंशाची विजय पताका म्हणून आकाशात फडफडणारा पंडूराजाचा पुत्र अर्जुन बोलता झाला. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला लढीवाळपणे म्हणाला, भगवंता, आपण माझे बोलणे ऐकत आहात ना? आपण मला जे आपले अतिभव्य विश्वरूप दाखवलेत तेव्हा ते आश्चर्य पाहून माझ्या मनाला भय वाटले हे खरे आहे. तुला सत्य सांगतो देवा की मला या तुझ्या अवतारी सगुण मूर्तीची सवय जडली आहे. त्यामुळे माझ्या मनाने या सगुण मूर्तीचाच आजपर्यंत आश्रय घेतला होता. परंतु देवा, तू मला या तुझ्या मूर्त देखण्या सगुण रूपापासून परावृत्त केलेस. मी तसे करू नये असे तू मला सांगण्याचा प्रयत्न केलास. भगवंता, सगुण व्यक्तरूप आणि निराकार अव्यक्त रूप ही मूलतः दोन्ही तूच आहेस. जे तुझी मनापासून भक्ती करतात, उपासना करतात, त्या तुझ्या भक्तांना तू सगुण साकार होऊन दर्शन देतोस आणि ज्ञानमार्गाने प्रवास करणाऱ्या योगी पुरुषांना तुझ्या भव्य अव्यक्त रूपाचा लाभ घडतो. हे वैकुंठ नायका, सगुण साकार दर्शनासाठी भक्तिमार्ग आणि निर्गुण निराकार अतिभव्य ब्रह्मांडव्यापी स्वरूपप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग, हे दोन्ही मार्ग तुझ्या प्राप्तीचे दिशेने झेपावतात. तुझ्या प्राप्तीची ही दोन प्रवेशद्वारे आहेत. भगवंता, 100 तोळे सोने घेतले आणि त्याच्या शुद्धतेचा कस पाहिला आणि वालभर सोन्याचा कस तपासला तर त्यात काही फरक पडणार आहे का? त्याप्रमाणे तुझे एकदेशी दृश्य स्वरूप आणि सर्वव्यापी ब्रह्मांड स्वरूप दोन्हीची योग्यता सारखीच की रे? अमृताच्या सागरामध्ये जे संजीवक सामर्थ्य दाटले आहे तेच सुळूकभर अमृतामध्ये साठले आहे ना रे? व्यक्त काय किंवा अव्यक्त काय, दोन्ही रूप माझ्या चित्तात निश्चयात्मक ठासलेली आहेत देवा. हा माझा सत्य अनुभव आहे. परंतु हे योगी राजा, माझ्या मनात एक विचार आला की त्यातले खरे रूप कोठले. म्हणून मी तुम्हाला विचारत आहे की मला जे तुम्ही तुमचे ब्रह्मांडव्यापी भव्य रूप दाखवले ते तुमचे सत्यदर्शन आहे की तो नुसता चमत्कार समजायचा, हे मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा हे भगवंता, तू ज्यांचे श्रेष्ठ असे परमदैवत आहेस, जे आपले प्रत्येक विहित कर्म निष्काम बुद्धीने करून केवळ तुलाच अर्पण करतात आणि ज्यांनी तुला आपल्या जीवाभावासकट आणि भक्ती समवेत मनोधर्म विकून टाकला,
अशा अनेक प्रकारांनी हे श्रीहरी, जे भक्त तुला अंतःकरणात बंदिस्त करून तुझी मनोभावे उपासना करतात आणि जे ओंकारा पलीकडचे आणि स्थूल वाणीला जे मूलतः अगोचर आहे, जी ब्रह्मवस्तू कशासारखी म्हणून दाखवता येत नाही, ते अक्षर, अव्यक्त, अनिर्देश्य, ज्याला निश्चित देश वा प्रदेश नाही ते रूप, भगवंता तुझे समजून जे ज्ञानी तुझी उपासना करतात, हे अनंता, असे योगी पुरुष आणि तुझ्या सगुण रूपाची पूजा करणारे तुझे परमभक्त, या दोघांमध्ये म्हणजेच भक्त आणि योगी पुरुष यामध्ये तुला नेमके कोणी जाणले आहे? कुणाला तुझे निश्चित ज्ञान झाले आहे, हे तुम्ही सांगा ना. अर्जुनाच्या या भक्तिभारल्या बोलण्यामुळे विश्वव्यापक भगवंताला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, पार्था, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरिकवणा ते तापु पोळी कैसे निवो शोक जाळी जरी प्रसाद रसकल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीचिया अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्ये देसी निजे प्रत्यक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनांची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी सतरा वियेचे स्तन्य देसी अनाहताचा हल्लरुगासी समाधिबोधे निजविसी बुझावनी म्हणोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी सावली नसंडी आओ सद्गुरुचिये कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरिवरू निपजवी माये साहित्य सोनियाचिया खाणी उघडवी देशियेचिया आक्षोणी विवेकवेलीची लावणी हो देई सैंघ संवाद फळनिधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद आव्हांटे कुतर्काची दुष्टे समाजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचिये मराठीयेचिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचवरी हो देई या जगा तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांघुर विशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये ये विनवणीये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेंसी उठी न बोले बहु तेथजी जी महाप्रसादू म्हणून साविया झाला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे तरी सकळ वीराधिराजू
जो सोमवंशी विजयध्वजू, तो बोलता जाहला आत्मजू पांडुनृपाचा. कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले. तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे. आणिये कृष्णमूर्तीची सवे, या लागी सोय धरिली जीवे. तव नको म्हणून देवे, वारिले माते. तरी व्यक्त आणि अव्यक्त, हे तूच एक निभ्रांत. भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जी वाटा, तू ते पावावया वैकुंठा. व्यक्ता व्यक्त दारवंठा, रिगिजे येथ. पैजे वाणी शातुका, तेची वेगळिया वाला एका. म्हणून एकदेशीया व्यापका, सरिसा पाडू. अमृताचिया सागरी, जे लाभे सामर्थ्याची थोरी. तेची दे अमृतलहरी, सुळी घेतलिया. हे कीर माझा चित्ती, प्रतीती आथिजी निरुती. परिपुसणे योगपती, ते याची लागी. जे देवा तुम्ही नावेक, अंगीकारिले व्यापक. ते साचचकी कवतिक, हे जाणावया. तरी तुझ लागी कर्म, तूची जयांचे परम. भक्तीसी मनोधर्म, विको निघातला. इत्यादी सर्वीन परी, जे भक्त तू ते हरी. बांधोनिया जिव्हारी, उपासिती. आणि जे प्रणवा पैलीकडे, वैखरी येसिजे कानडे. कायस याही सांगडे, नव्हे जे वस्तू. ते अक्षरजी अव्यक्त, निर्देश देश रहित. सोहम भावे उपासित, ज्ञानिये जे. तया आणि जी भक्ता, येर येरान माझी अनंता. कवणे योग तत्वता, जाणितला सांगा. या किरीटीचिया बोला, तो जगतबंधू संतोषला. म्हणे हो प्रश्न भला, जाणसी करू.